आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज आपण एक सुंदर वॉटरफॉल बघण्यासाठी चाललेलो आहे, ज्याचं नाव आहे दाभोशा वॉटरफॉल। आणि हा वॉटरफॉल आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये। तर बघू शकता बाईकने चाललेलो आहे आणि सोलो राईड आहे, आज कोणीच नाही सोबत। तर हा जो वॉटरफॉल आहे खूप सुंदर आहे, म्हणजे जर तुम्ही पावसाळी भटकंती करणार असाल तर हे प्लेस तुमच्या विशलिस्टमध्ये असू द्या, कारण की खूप सेफ प्लेस आहे। म्हणजे फॅमिलीसोबतसुद्धा तुम्ही आरामशीर जाऊ शकता आणि काही ट्रेक वगैरे नाही करावं लागत। बाईक किंवा गाडी जशी पार्क केली थोडंसंच फक्त चालायचं आहे आणि लगेच तुम्हाला तो वॉटरफॉल दिसणार आहे। आणि आजूबाजूचा निसर्ग तर नेक्स्ट लेवल आहे। पावसाळ्यात जव्हारलासुद्धा खूप पर्यटक व्हिजिट करतात, ते सुद्धा एक हिल स्टेशनच आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या वॉटरफॉलपर्यंत तुम्ही कसं पोहोचू शकता ही माहिती देणार आहे। आणि ऑब्वियसली वॉटरफॉल तर दाखवणारच आहे, ड्रोन पण घेतलं आहे सोबत, मस्त जबरदस्त असे ड्रोन शॉट्स काढू। तर चला आता लवकरच पोहोचूया जव्हारमध्ये आणि पुढची माहिती तिथेच जाणून घेऊ। जव्हार पालघर जिल्ह्यातील एक सुंदर हिल स्टेशन। पावसाळा सुरू झाला की इथले हिरवेगार डोंगर, धबधबे आणि मनमोहक व्ह्यू पॉइंट्स प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घालतात। पण जव्हारची खरी ओळख असणाऱ्या दाभोसा वॉटरफॉलचं सौंदर्य काही वेगळंच आहे। जव्हारला पोहोचणं तितकं सोपं देखील आहे। नाशिक पालघर मार्गावरच असल्याने तुम्ही बस किंवा स्वतःच्या गाडीने देखील सहजपणे पोहोचू शकता। जव्हारमध्ये रेल्वे स्थानक नसल्याने नाशिक रोड, इगतपुरी आणि पालघर हीच सर्वात जवळची रेल्वे स्थानक मानली जातात, कारण या तिन्ही रेल्वे स्टेशनपासून जव्हारचं अंतर साधारण 70 ते 80 किलोमीटर असून इथून बस तसेच खाजगी वाहनांची सुविधा देखील उपलब्ध आहे। जव्हारमध्ये राहण्याची कुठलीच चिंता नाही, कारण जव्हार आणि आसपासच्या परिसरात बजेट हॉटेल्स, होमस्टे आणि सुंदर रिसॉर्ट्सचे अनेक पर्याय देखील उपलब्ध आहे। तर फायनली मंडळी येऊन पोहोचलेलो आहे जव्हारमध्ये। आणि हे बघा आता इथे बोर्डसुद्धा लावलेलं आहे। इकडे आपल्याला राईटला जायचं आहे दाभोशा वॉटरफॉल आणि हनुमान पॉईंटकडे। तर मेन जो चौक आहे जव्हारचा तो तिकडे आहे, पण तिथून आपण राईट टर्न घेऊन पुढे आलो आहे आणि इथे आणखी एक टर्न लागलेला आहे। तर हा रस्ता पुढे ना पालघरकडे जातो, तर तिकडे आपल्याला न जाता इकडे जायचं आहे। तर फायनली मंडळी आता जव्हारपासून जवळपास 16 किलोमीटर पुढे आलो आहे, म्हणजे जो टर्न मी तुम्हाला दाखवला होता। आणि आता आलो आहे वडोली गावाजवळ, म्हणजे दाभोशा वॉटरफॉलचं हे बेस विलेज आपण म्हणू शकतो। म्हणजे इथेच बरेच पर्यटक थांबतात, नाश्ता वगैरे करण्याची सुद्धा इथे बरेच व्यवस्था आहे, हॉटेल्स वगैरे आहे। आणि आता हे बघा ॲक्च्युअल जो धबधब्याकडे जाण्याचा रस्ता आहे ना तिथे मी उभा आहे। आता इथून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे आणि जवळपास 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे। तर इथपर्यंत म्हणजे जव्हारपासून इथपर्यंत येण्याचा रस्ता एकदम जबरदस्त होता। आजूबाजूला इतका नेक्स्ट लेवल निसर्ग आहे, पण आपल्याकडे वेळ कमी म्हणून मी थांबलो नाही। तर मंडळी येऊन पोचलेलो आहे दाभोशा वॉटरफॉलजवळ आणि हे बघा पार्किंगमध्ये आहे, बाईक पण पार्क केलेली आहे आणि सुरक्षा चांगली आहे। इकडे पोलीस बंदोबस्त वगैरे आहे, कारण की अशा ठिकाणी घटना वगैरे घडतात। तर मंडळी हे बघा जिथे आपण बाईक पार्क केली ना तिथूनच आहे बघा, इथं खाली जाण्याचा रस्ता आहे, पण सध्या आहे ना पोलिसांनी बंद ठेवलेला आहे, कारण की आत्ताच मागे ढगफुटीसारखा पाऊस झाला ना या पट्ट्यामध्ये। तर 30 जुलैपर्यंत वॉटरफॉल म्हणजे खाली जाणं बंदच केलेलं आहे टोटली। आपला एक प्रकारे पोपटच झालेला आहे, पण हरकत नाही, आता आलोच आहे इतक्या लांब, तर जितकं मला शक्य होईल तितकं मी तर तुम्हाला अवश्य दाखवणार आहे। तर हे बघा पर्यटक बरेच आलेले आहेत आज, कारण की रविवार आहे आणि रविवारी इकडे भरपूर पब्लिक असते। तर हे बघा आता व्ह्यू पॉईंट जवळ आलेलो आहे। तसं तुम्ही गाडी थेट इथपर्यंत घेऊन येऊ शकता, पण कसं पार्किंग म्हणजे जर फुल झाली तर तुम्हाला काढायला प्रॉब्लेम होईल। हा स्काय ब्रिज आहे, तर तिथे आपण नंबर लावणार आहोत, कारण की हे बघा इथे लाईन आहे, कारण की तिथे ना फक्त 4-4, 5-5 जणांना सोडत आहे। आणि इथे एक व्ह्यू पॉईंट आहे, तर तिथून खाली वॉटरफॉल बघता येतो। आणि हे बघा इकडे खाण्यापिण्याचे शॉप्स आहे, तर इकडे तुम्ही भुट्टा वगैरे खाऊ शकता आणि नाश्ता वगैरे पण करू शकता। तर मंडळी हे बघा ही रेलिंग आहे आणि इथून वॉटरफॉल दिसतोय। बघा इथे एक व्ह्यू पॉईंट आहे आणि इकडे खाली वॉटरफॉल आहे। तर हे बघा पाण्याचा फ्लो किती आहे। चला थोडंसं काहीतरी नाश्ता करू आधी, कारण की खूप लांबून बाईक चालवत आलो आहे, भूक खूप लागलेली आहे, तर पहिले काहीतरी खाऊया। तर मंडळी आता आपला नंबर जवळ आलेला आहे आणि माझ्या मागून बघू शकता लाईन किती आहे। तर हे बघा इथं चप्पल बूट पण काढावे लागतं, कारण की वरती काचेचं ब्रिज आहे, जर सटकलं तर मग माहिती जे पडू शकतो। पण येणार 5-5, 6-6 जणच सोडत आहे। आणि आज ॲक्च्युली बंद ठेवण्यात आलेलं होतं, पण 2 वाजेपर्यंतच ठेवलेलं आहे ओपन। तुम्ही जर विकेंडला नाही आलात तर तुम्हाला जाऊ देतील, पण सॅटर्डे संडेला नका येऊ, नाही तर हे बघ एवढी गर्दीचा सामना तुम्हाला करावा लागेल। तर फायनली मंडळी आपला नंबर आला आहे आणि हे बघा इथे एंट्री आहे आणि तो पूर्ण काचेचा ब्रिज आहे, त्यामुळे चप्पल बूट काढावे लागतात आणि गर्दी बघू शकता। बरं झालं आपण लवकर नंबर लावला,
नाहीतर मग आपलं हे मिस झालं असं, कारण ऑलरेडी खाली जाऊ देत नाही आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला इथे व्ह्यू पॉईंटने तरी तो धबधबा बघता येईल. तर मंडळी हे बघा आलेलो आहे ब्रिजवर आणि हे बघा खाली पूर्ण काचेचं आहे आणि जसं आपण पुढे जातो भीती पण वाटते, कारण की चारही साईडने ना खोल आहे. आणि हे बघा जसं आपण ब्रिजवर येतो एक नंबर, हे बघा जबरदस्त. जव्हारच्या हिरव्यागार डोंगरांमध्ये वसलेला दाभोसा धबधबा हा सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. साधारण 300 फूट उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा आणि आसपास असलेलं दाट जंगल हे दृश्य बघून मन अचंबित होतं. पावसाळ्यात दाभोसा धबधबा आपल्या सर्वात भव्य रूपात दिसतो. कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि थंडगार वाऱ्याची साथ हा अनुभव आणखीनच अविस्मरणीय बनतो. धबधब्याचं सौंदर्य सुरक्षितपणे अनुभवण्यासाठी इथे स्काय ब्रिज व्ह्यू पॉईंटची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. पर्यटक इथूनच अप्रतिम दृश्यांचा आनंद घेतात आणि सुंदर छायाचित्रे टिपतात. हे ठिकाण जितकं सुंदर तितकंच घातक देखील आहे, कारण पावसाळ्यात पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होते, वाट ओलसर होते. त्यामुळे काळजी घेणं आणि सुरक्षेच्या नियमांचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे. पावसाचा जोर वाढल्याने कधीकधी हा पॉइंट प्रशासनातर्फे बंद ठेवण्यात येतो. जर तुम्ही पावसाळ्यात जव्हारला भेट देणार असाल तर दाभोसा धबधबा तुमच्या यादीत असायलाच पाहिजे. तर मंडळी अशा प्रकारे दाभोसा वॉटरफॉल आपण बघितलेला आहे आणि खूप सेफ प्लेस आहे. आरामशीर गाडी एंड पॉईंटपर्यंत येते आणि तिथे तुम्ही लावून मग व्ह्यूचा आनंद घेऊ शकता. तर मस्त ठिकाण आहे, नक्की भेट द्या. तर चला आता जाण्याची वेळ झालेली आहे आणि लवकरच भेटूया अशाच कुठल्या तरी इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि असे कंटेंट तुम्हाला आवडत असतील ट्रॅव्हलशी रिलेटेड तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. याच्यावर आपल्याला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.